खरं तर कबुतरं कुठलीही असो, साधी असो, रेसिंग ओव्हर असो किंवा गिर्याबाज असो किंवा इतर कुठल्याही ब्रीड्सचे असो, कबुतरांची क्वालिटी, डोळे, विंग पॅटर्न किंवा बॉडी स्ट्रक्चर किंवा त्यांचा तो लुक बघून परफेक्टली कुणी सांगेल असं जगामध्ये तुम्हाला एकही व्हिडिओ मिळणार नाही त्याची, किंवा ते नाहीच आहे. जर तसं असतं तर आज विनर कंटिन्यू विनरच असते कुठल्याही खेळात. त्यामुळं पक्ष्याचा आय पॅटर्न, विंग पॅटर्न, बॉडी स्ट्रक्चर यापेक्षा त्याची लाईन, त्याचं आपण नसल जे म्हणतो, आणि तो पक्षी कोणी ब्रीड केला आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण एकदा एखाद्याने जर रॉंग ब्रीडेड बर्ड चांगल्या पक्षाला जर ब्रीड केला तर तिथनं पुढं आयुष्यभर त्याचे रिझल्ट्स हे झिरो असतात. आणि ही गोष्ट समजायला लोकांना काही वर्ष निघून जातात. आणि आपण जेव्हा पेडिग्रीचा उल्लेख करत असतो तर कुठल्याही पेडिग्रीमध्ये पक्ष्याचा आय पॅटर्न नसतो, त्याचा विंग पॅटर्न नसतो, त्याचं बॉडी स्ट्रक्चर पण दिसत नसतं. त्यामुळं त्याचं कित्येक विंग त्या पेडिग्रीला कितपत फॉलो करायचं हे आपणच ठरवलं पाहिजे. कबुतरं कुठली असो, त्याचे जे डोळे असतात त्या डोळ्यांमध्ये त्याची हेल्थ आपल्याला कळत असते. कारण जो निरोगी आणि फिटनेस लेवलमध्ये एकदम ओके पक्षी असतो त्याचे डोळे कधी पण असे ब्राईट असतात. ब्राईट म्हणजे असे ठळक असतात आणि एक चमक त्याच्या डोळ्यांमध्ये असते. आय पॅटर्न अभ्यास कशासाठी केला जातो तर आय पॅटर्नचा जो तुम्ही डिजिटली चांगला फोटो काढता तेव्हा त्याचं जे बुबुळ असतं त्याच्या आजूबाजूचे जे सर्कल्स असतात त्या सर्कल्सवरती स्पीड लाईन्स, डिस्टन्स लाईन्स, त्याचा स्टॅमिना, त्याची होमिंग हे दिसत असतं. पण हे बघायला, जाणून घ्यायला ऑब्वियसली तुम्हाला तो अनुभव असावा लागतो. दुसरा मुद्दा झाला विंग पॅटर्न. आता विंग पॅटर्न आपण तुम्हाला गुगल असेल किंवा कुठेही असेल, रेसर कबुतराचा शॉर्ट डिस्टन्सचा विंग पॅटर्न हा आहे, मिडलचा हा आहे, लॉंगचा हा आहे, असं कुठंच डिटेल आढळणार नाही. कारण ते तसं नसतंच. जेव्हाच पक्षी ब्रीड होत असतो त्यावेळेस एक सिमिलर विंग पॅटर्न बऱ्याच जणांचा असतो. तर विंग पॅटर्न ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करतो ना तर पक्ष्याचे जे विंग्स असतात ते उडत असताना त्यातनं जितकी हवा पास होईल, हवा म्हणजे हवेत जेवढा गॅप त्या विंगमध्ये असेल तर त्याने त्याचा तो स्पीड असेल तो कमी होणार आहे, डिस्टन्स कॅपॅसिटी त्याची ती कमी होणार आहे. त्यामुळे जितकी हवा त्यातून पास होणार नाही तो पक्षी विंग पॅटर्नसाठी एकदम चांगला आहे. त्यानंतर बॉडी स्ट्रक्चर तुम्ही जर चांगल्या पक्ष्यांचं ज्याचे चांगले रिझल्ट्स आहेत त्याचं जर कधी बॉडी स्ट्रक्चर बघितलं तर शेपटापासून मागं फक्त तो 20-25% पक्षी असतो आणि तिथून पुढं जो असतो तो एक 75% त्याचा बॉडी शेप हा पुढं असतो. कारण ज्यावेळेस हवेत उडत असतो तेव्हा त्याचं जे बॉडी बॅलेन्स आहे ते पुढच्या बाजूला असतं आणि त्यामुळं त्याला वारा असेल किंवा उडताना जे असेल ते स्पीड त्याला जास्त भेटतो. त्यामुळे बॉडी स्ट्रक्चर आहे त्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे का तर आहे. कधी कधी त्याचा आपल्याला फायदा पण होताना दिसतो. टेल बॅलेन्स हा पण त्याच पद्धतीतला एक भाग आहे. पण टेल बॅलन्स आपला जो असतो तो शक्यतो इम्पोर्ट पक्ष्यांना जास्त असतो आणि चांगला परफेक्ट असतो. सिंगल टेल, मल्टी टेल या प्रकारात टेल असते. सिंगल म्हणजे एकच वर्ण आपण ज्यावेळेस त्याचं टेल बघतो तो एकच पीस दिसतं त्याला सिंगल टेल म्हणतात. आणि मल्टी टेल म्हणजे ज्यावेळेस तो पक्षी आपण पकडतो त्यावेळेस त्याचे जे शेपटाची पिसं आहे ती वर खाली होतात अशी अनबॅलन्स टाईप. पण ऑनेस्टली लॉंग डिस्टन्स पॅटर्नमध्ये टेल बॅलन्स याचा फारसा काही असं रिझल्टशी रिलेटेड काही संबंध बघायला भेटत नाही. त्यामुळं पक्ष्याचे डोळे असतील, पक्ष्याचं बॉडी स्ट्रक्चर असेल, पक्ष्याचं विंग पॅटर्न असेल, ही पेडिग्री असेल, लाईन्स, मसल्स, या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचा फॅक्टर जो असतो तो अनुभव असतो. कारण तो तुम्हाला शिकावा लागतो, घ्यावा लागतो आणि तोच तुम्हाला वापरून पुढं जावं लागतं. जेव्हा जेव्हा तुम्ही या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती अभ्यास कराल त्यावेळेसच तुम्ही या खेळात थोडंसं पुढं जाऊ शकता. आणि ही गोष्ट खरी त्या पद्धतीत महत्त्वाची असते. त्यामुळं विंग पॅटर्न झाला, हाय पॅटर्न झाला, बॉडी स्ट्रक्चर झालं, हे कितपत महत्त्वाचं. आता हे पटण्यासारखा एक मुद्दा जर सांगितला तर बऱ्याचदा कुठलाही फॅन्सीर जेव्हा पक्षी ब्रीड करतो तर तो 40-50-100 कितीतरी पक्षी ब्रीड करतो. त्याच्यात
शॉर्ट डिस्टन्स लाईन्स, मिडल डिस्टन्स लाईन, लॉंग डिस्टन्स लाईन्स त्याच्या पद्धतीने मिक्स केलेले बरेच पक्षी असतात. मग त्यातले काही पक्षी आजूबाजूला काही लोक पकडतात. मग त्यांचा आय साईन जर तुम्ही बघितला तर तो एकदम उत्कृष्ट पद्धतीचा पण असतो. विंग पॅटर्न कधी बघितला तर तो पण एकदम उत्कृष्ट पद्धतीचा असतो. बॉडी स्ट्रक्चर, टेल बॅलन्स एकदम उत्कृष्ट असतो. मग त्यांचं फेल्युअर व्हायचं कारण काय असतं? त्यामुळे खरं हेच आहे की पक्षी ज्यावेळेस आपण ब्रीड करत असतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा एकदम योग्यपणे विचार करूनच ब्रीड करावा लागतो. शेवटी प्रत्येक ब्रीडरचा ब्रीडिंग पेअर हा एक प्रयोगच असतो आणि फक्त त्याच्यामध्ये ज्याला रिझल्ट्स मिळतात तो सक्सेसफुल होतो. बाकीच्यांना ते पुन्हा एकदा त्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे हा खेळ जितका वाटतो तितका सोपा कधीच नसतो. त्यामुळं त्याचा जितका अभ्यास करा आणि ते मुद्दे विचार करून ज्यावेळेस पेअरिंग करा त्यावेळेस तुम्हाला यशस्वी व्हायचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा पुढचा मुद्दा तो फिडिंग, ट्रेनिंग, लॉफ्ट क्लिनिंग हा असतोच, वॅक्सिनेशन असतो. हे सगळे गुण ज्यावेळेस एकत्र येतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेसच तुम्हाला तो एक खेळाचा अपेक्षित रिझल्ट मिळत असतो. मग तुमचे पक्षी साधे असू द्यात किंवा रेसिंग होमर असू द्यात किंवा इतर कुठलेही असू द्यात. कारण इनब्रीड सिस्टीममध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला परफॉर्मन्स येणं अवघड आहे. कारण इनब्रीडचा पक्षी हा फक्त लाईन प्रिझर्व करायसाठी वापरला जातो. म्हणजे एखाद्या तुमचा जो आवडीचा पक्षी आहे किंवा त्याचा जो परफॉर्मन्स झालेला पक्षी आहे त्याची लाईन प्रिझर्व करण्यासाठी इनब्रीड हा पक्षी वापरतो. त्यामुळं हे फक्त लाईन प्रिझर्वेशनसाठी इनब्रीड वापरतो. त्याला परफॉर्मन्स ट्रॅकवरती जर कधी वापरलं तर त्याचा रिझल्ट येणार नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी खेळात शिकण्यासारख्या असतात. त्या आधी शिकण्याचा प्रयत्न करा, यश आपोआप मिळत असतं.